काँग्रेसने नेहमी समाजातील गरीब माणसाचा विचार केला. धनगर समाज मेळाव्यात आमदार धीरज देशमुख यांचं प्रतिपादन. महायुती सरकारला घेतला समाचार. सरकार हे समाजातील प्रत्येक घटकासाठी असले पाहिजे, परंतु महायुतीचे सरकार समाजाच्या कोणत्याही घटकासोबत नाही. शेतीमालाला भाव नाही. सोयाबीन खरेदी केंद्र बंद झाले आहेत. आरक्षण देतो म्हणतात, देत नाहीत. आरक्षण देऊ म्हणून मते मागतात. वापरा आणि फेकून द्या अशी या महायुती सरकारची नीती आहे. या घरफोडू सरकारपासून आपले घर वाचवा असे शब्दात लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी महायुती सरकारचा समाचार घेतला आहे. लातूर येथे आयोजित धनगर समाजाच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख हे होते. व्यासपीठावर अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर, माजी आमदार रामहरी रूपनवर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्या सक्षना सलगर, आबासाहेब पाटील, श्याम भोसले, ॲडव्होकेट दीपक सूळ, लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, महेंद्र भादेकर, संभाजी सूळ, एकनाथ पाटील, शेषेराव हाके, चंद्रकांत देवकते, शिखंडी हरवाडीकर, रमेश सोनवणे, कैलास होळकर, विष्णू धायगुडे आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार धीरज देशमुख म्हणाले की लोकसभा निवडणुकीच्या वेळी डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारावेळी बोलताना मी म्हणालो होतो की माझ्या विजयाच्या गुलालात तुम्ही भंडारा मिसळा. आपण लोकसभेत आशीर्वाद दिला, आता विधानसभेतही माझ्या विजयाच्या गुलालात आपण भंडारा मिसळावा असे नम्र आवाहन त्यांनी उपस्थित समाज बांधवांना केले आहे. राज्यातील जनतेला महाविकास आघाडी सरकार हा एकच पर्याय आम्ही दिला होता. कर्जमाफी, प्रोत्साहन, अनुदान. कोरोना काळातील महाविकास आघाडीचं काम जगजाहीर आहे. समाजाला संघटित करण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलंय. महाविकास आघाडीस आपण मतदान करावे असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केलंय. महायुतीचे सरकार हे घटनाबाह्य सरकार आहे. माजी कृषी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी महायुती सरकारवर ताशेरे ओढले. महायुतीचे सरकार हे घटनाबाह्य असून तोडमोड करून सत्तेत आलेले हे सरकार आहे. या सरकारला आपण वेळीच हद्दपार करण्याची गरज आहे. आता या सरकारचा निकाल येणाऱ्या 20 तारखेला आपण द्यायचा आहे असे सांगून धनगर समाज हा मेहनती, प्रामाणिक परंतु थोडा भोळा आहे. फसवणूक होण्याची शक्यता आहे, म्हणून सावध राहा असा सल्लाही त्यांनी दिला आहे. आम्ही धनगर समाजाला सन्मान दिला. लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद, महापौर, संचालक असे पदे देऊन सन्मान केलेला आहे. काँग्रेस पक्षाचा हात, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी आणि उद्धव साहेबांच्या शिवसेनेची मशाल यांना मतदान करावे असे आवाहन त्यांनी केलंय. घोंगडी व काठी धनगर समाजाची अस्मिता आहे, आमची मार्गदर्शक आहे. महायुती सरकारने विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, शैक्षणिक सवलत, महामंडळ, घरकुल, आरक्षण देतो म्हणून मते घेतली, परंतु त्यांनी काहीच दिले नाही. त्यांना हद्दपार करा. महायुतीने फक्त जातीपातीमध्ये भांडणे लावली आहेत. रोजगार, शिक्षण, महिला सक्षमीकरण यासाठी स्वाभिमानी असणारे राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आपण आपली ताकद उभी करावी असे आवाहन त्यांनी समाज बांधवांना केले आहे. या प्रसंगी माजी आमदार रामहरी रूपनवर यांनी धनगर समाजाचा इतिहास सांगितलाय. लातूरच्या नेतृत्वाने धनगर समाजाला सन्मान दिला असल्याचंही सांगून धनगर समाजाच्या आरक्षणास देवेंद्र फडणवीस यांचा विरोध असल्याची टीकाही त्यांनी या प्रसंगी केली. महाराष्ट्रात 2च छत्रपती झाले, छत्रपती शिवाजी महाराज व दुसरे छत्रपती यशवंतराव होळकर, आणि हा आपला इतिहास टिकवायचा असेल तर महाविकास आघाडीला मतदान करावे असे आवाहन माजी आमदार रामहरी रूपनवर यांनी केलंय. यावेळी भाऊसाहेब हाके, रामकिसन मदने, दिलीप गोटके, गुंडू रगे, शिवाजी भिसे, रामभाऊ माने, कविता वाडेकर, बालाजी सुरवशे, बालाजी वाघमारे, बालकृष्ण धायगुडे, जगदीश माळी, शुभम पडुळकर, बालाजी पांढरे, रमेश सुरवसे यांच्यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.